नमस्कार, मी सौ तुलसी सचिन खोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला कळंब चांडोली गटासाठी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. नाही, सगळे माझे मायबापचंद माझ्याबरोबर आहेत. खूप मोठ्या संख्येने ते आज उपस्थित होते. मला आणि खात्री आहे ते साहेबांच्याही पाठीशी असेच खंबीरपणे 5 तारखेला सुद्धा उभं राहतील अशी मला पूर्ण खात्री. आणि घड्याळाच्या चिन्हावरतीच बटणं दाबून आमच्या तिघींनाही, मी असो, उषाताई कानडे असो किंवा सीमाताई विजयाबद्दल काय सांगा? विजयाची खात्री वाटते? विजयाची खात्री वाटणारच. ज्या पद्धतीने आज सगळ्यांनी आमची साथ दिली आणि सगळे साहेबांच्या पाठीशी आहेत, हे बघूनच खात्री वाटते की खरोखरच विजय आमचाच होता. त्या भागातील विकास कामांबाबत काय सांगाल आपण? विकास काम तर तसे होतच राहतील आणि जर परत संधी मिळाली, जे होणारच आहे, संधी मिळाली, जेवढे काही राहिलेले कामं आहेत ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी. महिलांची काही अडीअडचणी असतील तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण कुठली कामं करणार आहात? प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण कुठली कामं करणार आहात? महिलांवरती जास्त प्रामुख्याने आम्ही जास्त लक्ष केंद्रित. त्यामध्ये काय काय असेल? त्यामध्ये आता प्रेग्नंट वुमन असतात, त्याच्यामध्ये तातडीची सेवा असते. जर सिझेरियन जर करताच आली तर त्याचे काही इक्विपमेंट्स असतील, त्या उपलब्ध कशा होतील ह्याच्याबद्दल आम्ही थोडंसं विषय लक्ष केंद्रित करू. आणि जे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा विशेष काही औषधं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आता त्या ठिकाणी कुठले प्रश्न आपल्याला प्रलंबित दिसत आहेत? त्या ठिकाणी आपल्याला कुठले प्रश्न प्रलंबित दिसत आहेत? समस्या काय काय? समस्या नाही, तशी वाढतच राहते. किती रस्ते केले तरी ते परत खराब होतात, परत ते रस्ते करावंच लागतात. परत मशीन असतात, वैयक्तिक लाभाचे जे मशीन असतात ते दिले की ते खराब होतात, परत ते मागणीच असते. असं चालूच राहतं. त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या गटामध्ये प्रामुख्याने एक प्रश्न कायम पाहायला मिळतो, तो म्हणजे बिबट्याचा. त्याबद्दल काय सांगा? ते बिबट्याचा तो वन खात्याला तर दिलेलंच आहे, पत्रसुद्धा दिलेलं आहे. आता ते कसं वन खात्यालाच नाही, पण जिल्हा परिषद मार्फत काही उपाययोजना करता येईल का ह्याच्यावर? पिंजऱ्याचं जास्तीत जास्त पिंजऱ्या कसे लावता येईल त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करू. या